हॅलो चेक हॅलो 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 यस बघा रसिको दुसऱ्या फेरीचा शाहीर मोरीबुवांचा शाहीर मानाला मुद्रा शाहीर मानाला होता खरं सांगतो गोवाने उत्तम बारी केली उत्तम हा पण बोलून गेले ना बोलून गेले बुवा संदीप बुवा म्हणतात मला काही वेळेनुसार आपला कार्यक्रम लेट झाला बुवा म्हणतात की 26 जानेवारीच्या शुभेच्छा द्यायला बुवा विसरले आणि मी एक शाहीर आहे मी विसरलो तुम्ही शुभेच्छा देत ना सगळ्यांना मान्य देत ना हाच मला अभिमान आहे स्वतःला लक्षात ठेवा त्याला शाहीर म्हणतात तुम्हाला घरामध्ये काय उलट बोललो मी काय बोललो गण गोपाल होतं माझ्यावरती गण अरे मी हा माळापासून बोललेला गण आहे तो हा माझा आहे तो नव्हता हा माझा आहे तो शेवटी तिथं मान कापलंस ना माझं आणि काही जणांची कापली अशील असं तू आहेस त्या गोष्टी आता सावडिंग नाही म्हणून बोलत नाही मी आता बोलत नाही पटवून दाखवले असते मी आता मार्मिक तर तुमच्याकडे ह्या गोष्टींमध्ये करतो नाही तर माझे माने असतात ना बारा तडफड असतात एकदम ऑन द स्पॉट हा मी घाबरत नाही कोणाला आपण बारी करतोय त्यानुसार करायची आहे सावडिंग मुळे प्रॉब्लेम झाला सगळ्यांना माहिती आहे आपण केला सगळ्या गोष्टी बाईची जात म्हणतात तापड आहे तापड ही बाई माझी बायको माझी लय तापड आहे माझा फक्त एकच नकरा दाखवला बुवा तुम्हाला मी एकच 36 नकरे आहेत माझ्याकडे 36 हे जर काढले ना बुवा उघड्यावरती आल तुम्ही उघड्यावरती लक्षात घ्या ही आजी माया बोलते म्हणून बुवानी स्तवन गायली उत्तम छान गायली भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी स्तवनला उत्तर देणं माझं शायराचं कर्तव्य होतं पण मी हो आणलंय हो छान भारताचा अभिमान हो आणलंय मी आणलंय देऊ का हा वाडी नाही पण गोडी आहे हो हा काही बाबा पण गाऊ शकतो पण नाही तब्येत गावं नाही आता माझं उत्तर ऐका नौजवान आजी देशासाठी लढतात आणि मी एक कलाकार म्हणून शाहीर म्हणून मी एक देशाचा सैनिक आहे असं मी मानतो ऐका म्हणतो ऐका नौजवान देशासाठी सदैव करती काम सदैव करती काम तिरंग्या झेंड्याला माझा सलाम तिरंग्या झेंड्याला माझा सलाम आता गोवानी गण गायला
हृदयी वसंत फुलताना प्रेमात क्या बात आहे बुवा. जुना मला माहिती आहे जुनं ते सोनं असतं बुवा. मी काहीतरी नवीन दिलं, नवीन चालू होती म्हणून बुवानी गायलं. शुभ काम नाम करताना ओमकार गणा पूजावे, ओमकार गणाला पूजताना वेणू तशी रवाजे. मला का मागे जास्त काय ऐकायला येत होतं पण बुवा उत्तम, हा उत्तम, ठीक आहे. हा मधुकर बुवांची कल्पना ही तुमची नाही बुवांची, गवळण कोणाची मला माहिती आहे. संकल्पना मधुकर बुवांची. सलाम गुरु माऊलीला माझ्या. मी आजी म्हणतोय खाली लोकपणे म्हणून काय म्हणता ऐका. शुभ प्रारंभी गणराया तुम्ही वाजत गाजत यावे, शुभ प्रारंभी गणराया तुम्ही वाजत गाजत यावे. वाट पाहत तुझी गणराया, वाट पाहत तुझी गणराया, तुम्ही लवकर दर्शन द्यावे. गणराया तुम्ही वाजत गणराया तुम्ही दर्शन लवकर द्यावे. हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी केलं ना. जास्त पण नको, समाज पण नाही, ते समाज पण आहे, कमी आहेत आणि सगळी ऐकते आपलीच आहे म्हणून बुवा बुवानी गवळणकारी त्याचं उत्तर मी देणंच. परंतु मेन मुद्दा गागाचा काय असतो लक्षात घ्या की बुवाना प्रश्न अगोदर भाकार बुवांच्या गावाला आमची बारी झाली होती तेव्हा मी विचारलं की मंडळी विभीषणाला पुत्राचा लाभ झाला तर त्याचं नाव काय. मेघनाथ प्रस्थ ठीक आहे, अक्षय कुमार देवांत काय, नारायण काय, तोच विषय आहे. तुम्ही ग्रंथ आणला असेल, माझ्याकडे सुद्धा आहे आता बॅगेमध्ये. तुम्हाला 5 नंबर सुद्धा सांगेन मी, पण सांगणार नाही. तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल तर आम्ही वाचू आणि खरं बोलू. पण लोकांचं ऐकून तर आपल्या अभ्यास म्हणता येणार नाही. मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं लांबोरे बुवांशी पण बाहेर झाली बुवा, तुमचा पण उत्तर तिथे आला होता, तोच लांबोरे बुवांचा वेगळा होता. मी खरंच म्हटलं की लहान पोराच्या ओठावरती उत्तर आहे असा माझा प्रश्न आहे. पण तुम्हाला अजूनही मधुकर माऊली आहे, त्यांना हाजरो विनंती आहे. जर खरं सांगतो कलाकाराचा हाडाचा कलाकार आहे मी, खरंच मला उत्तर मिळालं तुमच्याकडून तर मी तुमचा सत्कार करेन. हा शाहीर संदीप मधुकर शब्द लक्षात. कारण का थातूर मातूर ऐकून बोलून कोणाचंही ऐकून नाही करत ह्या गोष्टी. कारण बुवांना माहितीये तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो त्या गोष्टीची. मोरे बुवांचा आणि पंढरी बुवांचा कांजूरमार्गला कार्यक्रम झाला होता, आठवण करून घ्या बुवा तुम्ही. आता त्यावेळेला त्याची फोड मोरे बुवांनी केली, हा श्रेय मला मिळाला नाही. नंतर सचिन कदम तुषार पंढरी बुवांचा फोड कार्यक्रम झाला, त्यावेळेला त्यालाही श्रेय नाही गेलं दुसऱ्याच्या वाटेला. कारण तोच विषय होता, तोच प्रश्न होता तुमचा होता. पण मी असा मान्य करणारा शाहीर नाही. मला खरं असेल ते मी आता ह्या रंगमंचावरती मान्य करेन, लक्षात घ्या. कारण तोच मला ग्रंथ तुमचा जर असेल तुमच्याकडेच ठेवा बुवा. पण माझ्या ग्रंथाशी 5 नंबराशी तंतोतंत मिळत नाही हे तुम्हाला सांगणं आहे. अजूनही प्रयत्न करा, अजूनही प्रयत्न करा. सोपा विषय बुवा, सोपा अजूनही करा. म्हणून बुवानी जातीवर ना बोलले बुवा, मला जातीवर ना बोलले. दिडीपीठ पाना तो फुकाना रणात झळाळला, अरे पळकुटी ही जात बघा असात मोऱ्याची पळकुटी जात. ते धुमक बुवांचं सर काय बुवा तुमचं नाही ते. हा जेव्हा धुमक बुवा येतील ना तेव्हा मी त्यांना सांगेनच. हा ते साईडलाच ठेवा, ते आज ना उद्या होईल. पण बुवा एक मी सांगतो समाजाला, हे आरक्षण मिळते मराठ्यांचं आहे, बरोबर की नाही. जातीवरनं बोलणं, आज तुम्ही गवळी आहात
गवळ्यावरचा माझा विषय होता, तुमच्या घराण्यावरचा विषय होता, वासवण्यावर होता. पण मी जातीला कधीही दुखवत नाही आणि मी जातीवंत कलाकार आहे म्हणून, नाहीतर तुमची खांदावर अशी शाप तासून काढी. तुम्हाला गरज नव्हती बुवा, इतिहास काढत ना, मग आता इतिहास काढतो बघा काढतो. अरे मला धीट करा, अरे विचार नीट करा, मग पहिली डेरिंग करणार कोण, सांगा डेरिंग करणार कोण, मग सांगा माझ्या आधी ह्याच्यावर चढणार कोण. बोलू बा बोलू, आता वासवणीचा काढू का, काढू का, तिथपर्यंत बोलणार बुवा. जातीवंत काय रक्तातला आहे, घरामध्ये बस कलाकार म्हणून जातीवर बोलणार नाही म्हणून. ऐका बुवा, गाणे घेतो बघा. सासली मूठ सव्वा लाखाची जगाला दाबून गोरे, अरे परस्त्री माते समान आहे, तिला कधी हात लावू नको रे. गोड अमृत टाकून विषाचे कांदे खाऊ नको रे. हे तुझे सोबत नको आहेत ना बुवा, घे. अरे गोड अमृत खाऊन विषाचे कांदे खाऊ नको रे. आणि रिकाम मडक कपाळ बोलत या जगाला लावू नको रे. दारी दारी दारा दा, मुलीना दात वाजवली, मुलीना दात भुलवली, मुलीना दात भुलवली, मुलीना दात भुलवली. या गावड्याच्या कानानं कुंजवनात रिझवली. प्रेमान प्रेमान हो, ऐका आता मी काय म्हणतो ऐका बघा, अशी झोंबल कटिंग संधी बुवाची. नाही नाराज झाली कधी, करा रेकॉर्डिंग करा, हो येत बघा उद्या करा. नाही नाराज झाली कधी, तुझी बासरी वाजवताना मी. अरे स्वार शस्त्र 108 गवणी 108 पण आहेत आणि 8 पण आहेत. ऐका, नाही नाराज झाली कधी, तुझी बासरी वाजवताना, तुझी बासरी वाजवताना, तुझी बासरी वाजवताना. मग पाहिली मी कानाला, अशी पाहिली मी कानाला, गजनी ना रिझवताना. मग पाहिली मी कानाला, गजनी ना रिझवताना. मग पाहिली मी कानाला, मग पाहिली मी कानाला, गजनी रिझवताना. मग पाहिली मी कानाला, गजनी रिझवताना. आता बोला ठोशा आहे का.
रेकॉर्ड वेगळं केलाय त्याने आणि फुलच्या गुन्ह्यात म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात वो आता ऐका ऐका सगळ्यांनी ऐका अरे केलंस आतेनी खल्लीस माती देवेंद्रा देवेंद्रा देवाचा देव पुरुष तू अरे केलंस आतेनी खल्लीस माती आज सांगतो तुम्हाला कोड्यात अरे कुणी नसताना घुसलाय वाड्यात हा झोपलाय दुसरीच्या पुढ्यात घुसलाय वाड्यात हा झोपलाय दुसरीच्या पुढ्यात अरे तुलाय आधी समाधी सांगतो तुम्हाला कोड्यात तुलाय आधी समाधी सांगतो तुम्हाला कोड्यात म्हणून बुवा शॉर्टकट घेतो सगळ्या गोष्टी हा घेऊ काय अजून मी काही चिडत नाही हो अजून एक गाणं शॉर्टकट मध्ये बाई वाड्या वया बाई वाड्या वया अरे तू बैलवान बोलतो बुवा असं अरे बाई वाडीच तशी आहे बुवा जन्मापासून आहे हा असा आलाय स्कूल घालून जाण्या होऊन ए बुवा अजून खा माशी माजून हा वय झालंय म्हातारा झालास तू हा तू पहिलवान मी बुद्धिवान बाई वाड्या वया बाई वाड्या वया तू पहिलवान अरे मी बुद्धिवान फसवीन तुला मी दाव करून पण मी दिसाया बारका त्या हायखारी सारखा ठेवीन जाळ्यात आज धरून अरे असू दे समजे तुझे हजार ठेव किशात असू दे समजे तुझे हजार तरी जाईन चढाई करून मग जाईन मारून मैदान मारून जाईन मारून मैदान मारून तुला मी नाव करून दिसाया बारका भिकारी सारखा ठेवीन जाळ्यात आज धरून असू दे जमते तुझे हजार असू दे जमते तुझे हजार तरी घेईन चढाई करून शेवट घेतो बरेचशी गाण्यात गोळा मी घेत नाही टाइम पण नाही ऐका
सांगितलं बाबा जास्त मी काय बोललो नाही, ते बोला बिंदास, मला राग नाही, पण प्रबोधन करणं हे शाळेचं कर्तव्य असतं. या ठिकाणी जय श्रीराम दीक्षा युनियन अध्यक्ष दिवा विनोद परिषद भगत माऊलीकडे 500 रुपये आले. धन्यवाद माऊली, खरंच आणि चांगला विषय. अशी गाणी बरीचशी आहेत माऊली माझ्याकडे, अशी बरीचशी आहेत. परंतु कोकणामध्ये टॉप कलाकार म्हणून मला कोकणाचा पुरस्कार मिळाला. आळंदीमध्ये मला एक पुरस्कार मिळाला, अमरशीत पुरस्कार मिळाला. कोकणामध्ये अनेक टॉप कलाकार आहेत. 55 रुपये निवड झाली, इलेक्शन झालं, इलेक्शन मला 1 नंबर निघाला. पण माझा मोठेपणा मी करत नाही बुवा, कधी करणार सुद्धा नाही, मला वेळ नाही. रक्तामध्ये कला आहे आणि माझी बॉडी तीच आहे. म्हणून शेवटचं बुवा ऐका, चांगलं गीत आहे. दशरथाने श्रावणाचा प्राण घेतला, तो विषय बुवा कसा वाटतोय बघा, शेवटचा विषय. श्रावण बाळ काय म्हणतो आई बापाला, पण दशरथाने ह्या गोष्टी केल्या, बाळाचा प्राण घेतला. आई वडील काय म्हणतात की श्रावण बाळ पाण्याला गेला, अजून आला कसा नाही. म्हणून काय म्हणतो ऐका, आणि त्या बुडबुड्याचा आवाज ऐकून, त्या बुडबुड्याचा आवाज ऐकून सोडीलात बाण, अरे घेतला का श्रावणाचा ह्या दशरथाने प्राण, अरे घेतला का माझ्या बाळाचा ह्या दशरथाने प्राण. बुडबुड्याचा आवाज ऐकून, बुडबुड्याचा आवाज ऐकून सोडीला बाण, बुडबुड्याचा आवाज ऐकून सोडीला बाण. घेतला का श्रावणाचा दशरथाने प्राण, घेतला का श्रावणाचा दशरथाने प्राण. आई बापाला पाणी पाण्यासाठी गेलेला आहे. त्या क्षणाला दशरथ राजा शिकारीला उभा आहे. पाण्याचा बुडण्याचा आवाज आला, दशरथाने बाण सोडला, प्राण बाळाच्या छातीमध्ये घुसला. आणि ज्या वेळेला दशरथाला कळलं
आवाज पळाला. पाठ दशरथला काय म्हणतोय की माझं एवढे पुण्य कर. दशरथा अनेक पाप झाले, पण पाणी मी आता घेतलंय ते माझ्या आई बाबाला पाच हेच तर तुझं पुण्य आहे. म्हणून काय म्हणताय का राजा दशरथा तुम्हारे ऐकून माझ्या पुत्राय पित्याला पाणी एवढं पाच. सांगू नको काही त्याला, सांगू नको काही त्याला माझी तुला आदर. सांगू नको काही त्याला माझी तुला आदर. घेतला त्या सावराचा दशरथाने प्राण. घेतला त्या सावराचा दशरथाने प्राण. दशरथाने प्राण. म्हणून रसिको खरंच जे पाहिजे शाहिरांकडून देणं माझं कर्तव्य असतं तेवढंच मी केलंय. ज्याप्रमाणे मला सहकार्य केलं त्याचप्रमाणे बोवणा सुद्धा करा. आणि माझी दुसरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन.